नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त. येस. मस्त. छान. येस, हे बघा, आज माझ्याकडे मस्त. नेट आहे कम्प्लीट. माझ्याकडे गुरुवार रात्रीपासून आमच्याकडे नेटचा जरा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे ना तुम्ही मला ना अशी एकदम स्टक झालेली दिसायची त्या दिवशी. तर आज कसे बघा दिसता आहे, सगळे नॉर्मल व्यवस्थित दिसत आहे, तर बरं वाटतं शिकवायला. आणि मला कोणाचे कॅमेरे पण ऑन नाही दिसायचे, सगळे ब्लँक, आणि फक्त मी एकटी दिसते. म्हणून मग म्हटलं अरे मीच एकटी शिकवू का, म्हणजे शिकवायलाही मला इंटरेस्ट येत नव्हता, काही समजत नव्हतं. आणि काल संडेचा मला बऱ्याच जणांचा मेसेज आला, मॅडम आज फॅमिली टाइम आहे, सगळी फॅमिली घरी आहे, ते क्लास नाही अटेंड करू शकणार. म्हटलं चला ओके, चला एक दिवस लेट होईल, पण बघा लेट झाल्याने काही होत नाही, पण ते आपल्याला प्रॉपर शिकणं महत्वाचं आहे. कुठला टॉपिक तुमचा मिस नको व्हायला. आणि तो सगळ्यांना बघा सगळे ब्लँक होते आणि मी इकडून नुसते शिकवते आहे, तुम्ही प्रॅक्टिकल नीट करताय का नाही मला काहीच समजलं नसतं. म्हणून म्हटलं का ठीक आहे, एखाद 2 दिवस लेट झालं ना तर चालेल, पण आपण प्रॉपर करूया. चला मग आज आपण सुरुवात करूया. आपण आता असं समजूया त्या दिवशी आपण काहीच शिकलेलं नाहीये, आणि आपण ठीक आहे. परत मी त्याचा पूर्ण पहिल्यापासून तो तुझी मी टॉपिक तुला देते, गिफ्ट केलं म्हणजे ना. तुमची सगळ्यांची एक ओके. लिंक लागेल. मी ना सगळ्यांना म्यूट करून देते आधी. एक मिनिट, म्हणजे ना कोणाला डिस्टर्ब नाही होणार आपल्याला. आपण आवरा बघणार होतो आज. आज थोडासा अर्धा तास क्लास जास्त घेतला तर चालेल का, म्हणजे मग आपण तेवढा कव्हर करून घेऊ सगळा टॉपिक. ओके. येस. चला बाकीच्यांनी पण व्हिडिओ हो ऑन हो. करा. चालेल. ओके. चालेल. चला आज आपल्याला बघायचं आहे आवरा. मी तुम्हाला आवरा दाखवते कसा राहतो. स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन शेअर झाली का मला सांगा. स्क्रीन शेअर झाली आहे का? एकाने माईक हो ऑन करून झालीये. सांगितलं तरी हो चालेल. हो. झालीये. येस येस, हे बघा, आता आपला आवरा बघायचा आहे. आपल्या ह्युमन बॉडीचा आवरा म्हणजे काय, सर्वात पहिले ते समजून घ्या. का आवरा म्हणजे आपले जे निसर्गाने आपल्याला आपल्या शरीराच्या अवतीभोवती एक प्रोटेक्शनचं सील दिलेलं आहे. आपल्याला प्रोटेक्शनसाठी आहे ते आपल्या, आणि ते प्रत्येकाला दिलेलं आहे. ओके. आता बघा ही ह्युमन बॉडी दिसते आहे, हिच्या बघा आजूबाजूला तुम्हाला हा व्हाईट कलरचा लाईट दिसेल, कलरफुल दिसेल. जशी जशी तुम्ही हे आवराला रोज बघायचा प्रयत्न कराल, त्याचा थोडा डीपली अभ्यास कराल ना, तर तुम्हाला हे सगळे कलर पण दिसायला लागतील. पण आपण एक नॉर्मल आहोत, तर आपल्याला सुरुवातीला फक्त व्हाईट कलरची ही लाईन दिसणार आहे. बघा आपण देवाचे फोटो बघतो, तर त्याच्यामध्ये बघा फोटोच्या अवतीभोवती तुम्हाला एक असं व्हाईट कलरची लेअर दिसते. बघा तुम्ही प्रयत्न करा बघायचा, म्हणजे ते फोटोमध्येच दिसते, ती ठळक दिसते. पण आता आपण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसं का बघा, काही निर्जीव वस्तू असतात, म्हणजे काही नाही, सर्वच निर्जीव वस्तू आणि सजीव गोष्टी या सगळ्यांना आवरा असतो. तर जसं बघा हे झाडाचं पान दिसतं आहे, या पानाला बघा हा आवरा आहे, व्हाईट कलरची लेअर दिसते का, त्याला आवरा म्हणतात. ही चाबी दिसते सगळ्यांना, त्याच्या बघा अवतीभोवती हे व्हाईट कलरची लेअर आहे. नंतर हे बटरफ्लाय आहे, बटरफ्लायला आहे, हा मोबाईल आहे, हा कॉइन आहे, ही ह्युमन बॉडी आहे. बघा अशा पद्धतीने त्याला आपल्याला आवरा दिसत असतो. तर मग आता आपण याचे एक प्रॅक्टिकल पण बघणार आहोत. तर जसं आता बघा ही जी आहे, ही किर्लिन फोटोग्राफी आहे. हे सायंटिफिकली प्रूफ आहे. गुगलवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे बघायला मिळणार आहे का हा आपल्या बोटाचा आवरा आहे, आणि त्याला बघा असे कलर्स बघायला मिळालेले आहेत. आपल्या बोटाचा जो आवरा आहे त्याला ज्या वेळेला स्कॅन केलं, त्याचा जेव्हा फोटो काढण्यात आला, तर असा दिसलेला आहे. इथपर्यंत आलं लक्षात. आता आपल्याला बघायचं आहे का निर्जीव वस्तू आणि सजीव वस्तू यांचा आवरा बघायचा आहे. तर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या नोटबुक पेन घेतले सगळ्यांनी. नोटबुक पेनवर एक आपण टिकली काढतो तेवढा असा एक गोल काढायचा आहे, आणि त्याला पूर्ण भरीव करायचा आहे. त्याला पूर्ण पेनाने भरायचा आहे. छोटासा गोल काढायचा आहे आपल्या टिकली एवढा. सगळ्यांनी काढा. माझा आवाज आहे सगळ्यांना प्रॉपर? हो. येस हो मॅम. हो. येस येस येस. सगळ्यांनी टिकली काढतो तसा एक गोल काढायचा आहे, तेवढा गोल, आणि त्याला पूर्ण डार्क भरायचा आहे. आणि त्या गोलकडे ना असं एक टक बघा, मनात कुठलाच विचार आणू नका, त्याच्या अवतीभोवती तुम्हाला अशी एक व्हाईट कलरची लेअर दिसेल. मध्ये मध्ये माझा आवाज ब्रेक होतोय का?
बघायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. त्या गोलकडे एक टक बघायचा आहे. त्याच्या अवतीभोवती तुम्हाला अशी व्हाईट कलरची लेअर दिसेल. दिसते अस्मिता मॅडम, दिसली तुम्हाला? माईक हो ऑन करा. मॅडम. येस हो येस येस. हो लाईट व्हाईट विद्या मॅडम, सारखं. तुम्हाला दिसली? हो येस येस, हो व्हेरी गुड. दिसली. सुप्रिया मॅडम, तुम्हाला? हो दिसली मॅडम, स्प्रेड होता मस्त. येस, म्हणजे बऱ्याच जणांना दिसते आहे. आता आपल्याला पुढचं हो प्रॅक्टिकल मला पण करायचं आहे. अजून आपण एका सजीव गोष्टीचा आवरा बघूया. आपल्या हातातच पेन आहे बघा. पेनला आहे ना एक सारखं एक टक त्याच्याकडे बघा, तुम्हाला त्याचा आवरा बघायला मिळेल. त्याच्या आजूबाजूला एक व्हाईट लेअर दिसेल तुम्हाला. येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी बघायचा प्रयत्न करा. मन अगदी शांत ठेवलं ना तर लगेच दिसतो. दिसते मॅडम. येस येस, व्हेरी गुड. निलिमा मला मॅडमला दिसते. दिसलेला आहे. अजून दिसतंय मॅडम, दिसतंय. अस्मिता मला पण मॅडम. दिसतं. येस येस येस, बऱ्याच जणांना दिसतो आहे. ओके, तर बघा हो आज तुम्हाला होमवर्क आहे का आपल्या घरात आजूबाजूला जसं आपल्या जवळ मोबाईल पडला आहे, ज्या वस्तू आहेत निर्जीव, त्यांचा आज तुम्हाला आवरा बघायचा प्रयत्न करायचा आहे. याच्याने काय होईल, तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला पटापट, आता तरी थोडा तुम्हाला वेळ लागला आवरा बघण्यासाठी, पण पुढच्या वेळेला तेवढाही वेळ लागणार आणि एका नजरेत तुम्ही त्याला बघायला शिकणार. आता आपण स्वतःचा आवरा बघूया. ओके, सर्वांनी हात रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात सर्वांनी रब करायचे आहेत. येस, व्हेरी गुड. आता काय करायचं आहे आपलं, मी वरती घेते, तुम्ही नॉर्मल हात खाली घ्या. मी तुम्हाला दिसण्यासाठी वरती घेते आहे. असा कप शेप मध्ये हात घ्यायचा आहे, थोडा खोलगट. आपण प्रसाद घेताना कसा हात करतो तसा थोडासा खोलगट करायचा आहे आणि आपला आवरा फील करायचा आहे. आपला आवरा फील करायचा आहे. हा, इथे आवरा तुम्हाला दिसणार नाहीये, तो फील करायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. अगदी हळूवार हात खाली घ्यायचा आहे. हात जड लागले मॅडम. जड झाला, बरोबर आहे. अजून काही एनर्जी व्हायब्रेशन्स होत जाणवली या होते. दोन हातांमध्ये? काहीतरी आहे असं जाणवलं का? काय हो जाणवलं? व्हायब्रेशन्स असे काय जाणवलं? थोडंसं व्हायब्रेशन व्हायब्रेशन्स झालं. होत होते. येस येस येस. तिसऱ्या महिन्यानंतर हा आधी असं बोला बोला बोला, आवाज येतोय मला. एकदम बोलत होते आणि आता एकदम चूप झाले, त्याच्यामुळे मग ते दीपा मॅडम, तुम्ही सांगा चला. हात जड वाटला मॅडम असा, आणि असं काहीतरी व्हायब्रेशन वेगळं वाटलं हातांमध्ये. येस येस येस. ओके, आता साधा नॉर्मल असा हात हात फिरवा बघा, तुम्हाला काय जाणवतं का? काही नाही. काही आता नाही नाही. जाणवणार. ओके, काहीच नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला काहीतरी ती एनर्जी जाणवली. आता हा चावरा आपण आपल्या एका बोटाने फील करायचा आहे. दोन्ही हात रफ करा आणि आपल्या एका हाताने, एका बोटाने आपल्याला तो आवरा फील करायचा आहे. फील करायची आहे. पाहती एनर्जी झालं. येस, ती एनर्जी आपल्याला फील करायची आहे. हा खालचा हात जड वाटत. जड मला वाटलं. जाणवलं प्रीती या मॅडम, हाताने. तुम्हाला काय वाटलं? हात म्हणजे जे बोट होतं ना ते हेवी हेवी वाटत आणि तिथून म्हणजे काहीतरी व्हायब्रेट होतं ना, असं बोट हे येतात मुंग्यासारखं वगैरे, तसं ते फील होत होतं काहीतरी.
येस, या हातात काहीतरी तिथे जाणवत होतं का आपल्या दोन जाणवत हातांमध्ये जड जड आणि वाटत होतं. पोटामध्ये काहीतरी हम्म. एनर्जी आहे हे तुम्हाला या हातात जाणवत जाणवत. होतं. येस. हो. हे बघा, आता आपण स्वतःचा आवरा चेक केला, निर्जीव वस्तूंचा आवरा चेक केला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आज हेच तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे, हेच होमवर्क आहे का तुम्हाला सारखं सारखं स्वतःचा आवरा चेक करायचा आहे. ती एनर्जी आपल्याला आता याचं कसं बघा, पेनाचा आपण डोळ्यांनी बघितला तो व्हाईट कलरची लेअर, पण आता आपल्या हाताची आपण बघण्यापेक्षा आपण ती फील केली एनर्जी, का आपल्या शरीराला निसर्गाने एक प्रोटेक्शनचं सील दिलेलं आहे. बघा, आपल्या आई आजी काय करायचे, आपण कुठे छान तयार होऊन गेलो किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी गेलो का आपण घरी आलो का आपल्याला नजर लागल्यासारखं व्हायचं, अजूनही होतं. तर मग लगेच आपली आई आपल्याला अशी कधी कधी ताप काढायचं, डोळे जड व्हायचे, शरीर जड पडायचं. तर मग आपली आई आजी काय करायची, थांब, लगेच आपली नजर उतरवायची, मीठ मोहरी मिरची काय घ्यायचे आणि ती आपल्या आवरापासून थोड्या अंतरावर, आपल्या शरीरापासून थोड्या अंतराने ते नजर उतरवायचे. तर ही काही त्यांची अंधश्रद्धा नव्हती, ते आपला आवरा क्लीन करायचे. ज्या वेळेला आपण आपला आवरा क्लीन करतो तर त्यावेळेला आपल्याला लगेच तिथे आराम मिळायला लागतो. बघा, नजर उतरवली का लगेच त्या बाळाला किंवा लगेच त्यांना छान वाटायला लागतं, थोड्या वेळातच ते बाळ लगेच खेळायला लागून जातं पहिल्यासारखं. ओके, मग ते आपण अशा पद्धतीने आपला आवरा क्लीन करत असतो त्यावेळेला. ओके, आता आपल्याला स्वतःचा आवरा क्लीन करायचा आहे. ओके, चला सगळ्यांनी प्रॅक्टिकल करूया. दोन्ही हात रब करायचे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत, असं म्हणून आपले दोन्ही हात कप शेप मध्ये, म्हणजे खोलगट हात, याला कप शेप म्हणतात. आपण जसं प्रसादासाठी हात घेतो तसे हात करायचे, आपल्या क्राऊन चक्रावर घ्यायचे, स्पर्श करायचा नाहीये शरीराला, आणि हळूहळू आपल्या पायापर्यंत आत खाली न्यायचे आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. असं करत करत तुम्हाला पूर्ण पायापर्यंत हात खाली जाऊ द्यायचे आहे. आपल्या पायापर्यंत हात खाली जाऊ द्यायचे आहे आणि पायापर्यंत गेल्यावर ती एनर्जी अशी हातात उचलायची आहे. आपल्या दोन्ही पायांपर्यंत गेल्यावर ती एनर्जी अशी हातात उचलायची आहे. माझं बघून घ्या आधी. ब्रह्मांडात सोडायची, फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, असं करायचं आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात काय करायचं आहे? ओके, तर हा आपण केला, स्वतःचा आवरा क्लीन केला. आता आपण दुसऱ्याचा आवरा कसा क्लीन करायचा हे बघायचं आहे. तर कोणाकडे घरी आहे का कोणी व्यक्ती, म्हणजे आपण त्यांचं प्रॅक्टिकल घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही तिकडे प्रॅक्टिकल करा, मी इकडून सांगत जाईल का दुसऱ्याचा आवरा कसा क्लीन करायचा आहे. आहे का कोणी बोलवतं का? मुलंही असतील तरी चालतील. निलिमा मॅडम तुम्ही बोलवताय का? हो, बोलवत आहे. हा, मग मी तुम्हाला येत आहे, पिन मध्ये आहे. घेते. येस, मी तुम्हाला पिन मध्ये घेते, म्हणजे तुम्ही सगळ्यांना दिसाल. निलिमा मॅडम सगळ्यांना दिसतायत का? हे माझे मिस्टर आले. हो, चालेल चालेल चालेल, काही हरकत नाही. मी काय म्हणते, बाकीच्यांना निलिमा मॅडम दिसता आहेत का? मला थंब हो, दाखवा. मॅडम. दिसतायत. दिसता आहे? हो, ओके, मॅडम. मग आपण सुरुवात करूया. ओके, निलिमा मॅडम तुम्ही तुमचं माईक म्यूट नका करू, बाकीच्यांनी सगळ्यांनी म्यूट करून ठेवा. तुम्हाला आता एकमेकाच्या समोरासमोर बसायचं आहे. हे तुम्ही उभं राहूनही करू शकता आणि तुम्ही बसूनही करू शकता. ओके, समोरासमोर कॅमेरा असा सेट करा का तुम्ही दोघं आम्हाला दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. कॅमेरा आडवा करा तुमचा. निलिमा मॅडम तुमचा कॅमेरा आडवा करा, मोबाईल आडवा करा, मोबाईल.
होत नाहीये मॅडम. नाही होते का? बरं ठीक आहे, राहू द्या, चला उभाच राहू द्या. ठीक आहे, ओके, राहू द्या, राहू द्या, राहू द्या, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. दिसताय तुम्ही आम्हाला? हा, हा येस बर ठीक. येस येस येस. आता तुम्हाला काय करायचं आहे, काकांना सांगा, सरांना सांगा, ताट बसा, फक्त सरळ बसा, आणि मॅडम तुम्ही हात जोडा, रेखीची प्रार्थना करायची आधी. येस, बरोबर आहे, तुम्ही दोघं दिसता आहात, बरोबर आहात अगदी. रेखीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, असं म्हणून निलिमा मॅडम तुम्हाला दोन्ही हात रफ करायचे आहेत. येस. आता तो आपण स्वतःचं कसं केलं होतं, शरीराला स्पर्श केला नव्हता आणि कप कप शेप मध्ये हात घेतले. आता तसं तुम्हाला सरांना असं करायचं आहे. दोन्ही हात असे सरांच्या पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत अशा अशा खाली जाऊ द्यायचे आहे. जाऊ द्या असे असे खाली. ठीक आहे. येस, हा, जाऊ द्या, पूर्ण शरीरावरून खाली पायापर्यंत येऊ द्या. येस, 3 वेळा करायचंय तुम्हाला हे. येऊ द्या पायापर्यंत. येस, बाकीच्यांनी बघून घ्यायचं आहे प्रॅक्टिकल कसं करायचं आहे. आपण दुसऱ्याचा औरा क्लीन करतो आहे. येस, व्हेरी गुड. आता 3 वेळा झालं का त्या वेळेला काय करायचं आहे, ते तिसऱ्यांदा झाल्यानंतर असं हातामध्ये ओंजळीत उचलायचं आणि ब्रह्मांडात शुद्ध करायचं. फुंकर मारायची आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. केले. येस. आता तुम्हाला त्यांच्या डाव्या हाताने करायचं आहे 3 वेळा. ते माझ्या डाव्या हाताने. नाही, त्या सरांच्या डाव्या हाताने. त्यांना थोडं फिरवा का त्यांचा डावा हात तुमच्या साईडने आला पाहिजे. हा हा हा. आता तुम्ही त्यांच्या डाव्या साईडने परत तेच करायचं आहे 3 वेळा. हा, 3 वेळा डोक्यापासून डोक्यापासून डोक्यापासून. हा, येस येस येस, डोक्यापासून 3 वेळा करताना बोलायचं नाही का? हो, तुम्हाला तिथे बोलायचं पण आहे काय, सरांचं नाव घ्या आणि तिथे तुम्हाला बोलायचं आहे का सरांच्या आवरामध्ये ज्याही प्रकारची नकारात्मकता आलेली आहे ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे असं. ती माझ्या हातामध्ये. पूर्ण पायापर्यंत खाली घ्यायचे आहे. तीन वेळा झाल्यानंतर ती हातात उचलायची अशी ओंजळीमध्ये आणि ब्रह्मांडात सोडायची आहे. बाकीच्यांना दिसत आहे? निलिमा मॅडम दिसत आहे सगळ्यांना? येस. आता पाठी मागून करायचे आहे. पाठी मागून, हा, मागच्या साईडने आणि मग उजव्या साईडने, म्हणजे हा 3 वेळा करा आता. बरोबर बरोबर. सरांच्या हातामध्ये ज्याही प्रकारची नकारात्मकता आलेली आहे ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे असं बोलायचं आहे निलिमा मॅडम तुम्हाला. सरांमध्ये ज्याही प्रकारची नकारात्मकता आहे ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे. मॅडम, ही रेकीची प्रार्थना आहे ना, ती तुम्ही लिहून देणार का मला? हो हो, मी ग्रुपवर पाठवते. हा, कारण की ते लक्षात नाही राहत. चालेल चालेल, मी ग्रुपवर रेकॉर्डिंग पण पाठवेल आजचं आणि प्रार्थना पण ओके. पाठवते, तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये पण बघू शकतात. बरं बरं. आता निलिमा मॅडम त्यांच्या उजव्या हाताने 3 वेळा करायचं आहे. ती माझ्या हातात. तुमच्या शरीरामध्ये काय करायचं आहे, माझ्या हातात ते.
येस, झालं का केले निलिमा मॅडम. मॅडम? हो. येस येस. आता सर गेले तरी चालतील. आता मी तुम्हाला पुढचं सांगते. हो. हे बघा, बघितलं बाकीच्यांनी सगळ्यांनी. मी परत सांगते तुम्हाला. पहिले त्यांची प्रोसिजर कंप्लीट करून घेते. निलिमा मॅडम, तुम्हाला काय करायचं आहे आता? आपण काय केलं होतं ज्या वेळेला सरांचा आपण औरा क्लीन केला, ओके, तर त्यावेळेला रेखीची प्रार्थना करून त्यांच्याशी आपण कनेक्ट झालेलो होतो. सरांच्या एनर्जी बरोबर आपण कनेक्ट झालेलं होतं. तर आपल्याला त्यांच्या एनर्जी मधून बाहेर पडावं लागेल आता. तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे? आपली नाभी जवळ हात घ्यायचे. मी वरती करून दाखवते तुम्हाला. इथे नाभी जवळ हात करायचे आहे. कट कट कट, डिलीट 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 3 वेळा करायचं. नाभी जवळ कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे आपण त्यांच्याशी कॉर्ड कट करून टाकली. त्यांच्या एनर्जीला जे आपण कनेक्ट झालेलो होतो ते आपण त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, असं साधं नॉर्मल असे 3 वेळा आपण असं क्रॉस केला तो हातांचा हो असा. हो केलं. येस. हो केलं. हा, म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याच्या एनर्जी बरोबर कनेक्ट होतो तर हे कट करणं आणि डिलीट करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता आपण त्यांच्या एनर्जी मध्ये अडकलेलो नाहीये. आता परत आपण आपल्या आपल्या एनर्जी मध्ये येऊन गेलो. ओके. चालेल. येस, ओके. याला कॉर्ड कट करणं असं म्हणतात. ओके. आता आपण सुरुवातीला काय केलं? दुसऱ्याचा औरा क्लीन करताना आता मॅडमने बसून केलं तरी चालतं, उभं राहून केलं तरी चालतं. ओके. जर बसून केलेलं आहे तर ह्या पुढच्या बाजूने 3 वेळा केलं, डाव्या साईडने 3 वेळा, उजव्या साईडने 3 वेळा आणि मागच्या साईडने 3 वेळा. 3 वेळा झाल्यानंतर प्रत्येक वेळेला ती एनर्जी हातामध्ये उचलली, ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध केली. शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. आलं सगळ्यांना? आता हे केल्याने आपल्याला बेनिफिट काय होतो? आपण ज्या वेळेला स्वतःचा औरा क्लीन करतो किंवा दुसऱ्याचा औरा क्लीन करतो तर 30 ते 40% दुखणं जे असेल, त्यांचं काही शारीरिक पीडा असेल, काही वेदना असतील शरीरामध्ये, त्या तिथली तिथे त्यांच्या निघून जातात. म्हणजे आपण आता आपल्याला समजा आपल्यालाही छोटं मोठं वातावरणानुसार कंबरदुखी, हातदुखी, गुडघेदुखी चालूच राहतं. तर त्यावेळेला जर तुम्ही स्वतःचा रोज औरा क्लीन केला तर 30 ते 40% तुमचं दुखणं असंच निघून जाणार आहे. आणि दुसऱ्याचंही मॅम, दुखण्यामध्ये त्याला तिथे लगेच आराम पडून जाईल. एक सांगते स्वतःचा औरा तुम्हाला ना, क्लीन करताना. बोलायचं असेल ना तर तुम्ही हँड राईज करा, कारण नाही ओके. एवढ्या याच्यातून कोण बोलतंय ना मला लवकर समजत नाही. हा, बोला प्रीती मॅडम, बोला. स्वतःचा औरा क्लीन करताना फक्त समोरूनच करायचा का? फक्त बाकी, आणि दुसऱ्या कुणाचा करताना चारी बाजूने चारी करायचा? बाजूने करायचं, हे लक्षात घ्या. ओके. स्वतःचा आपला पूर्ण एका याच्यात 3 वेळा होऊन जातो, सफिशियंट आहे. ओके. हे आला सगळ्यांचा औरा क्लीन करायचं लक्षात. दुसऱ्याचा औरा कसा क्लीन करायचा आपण हे पण बघितलेलं आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. उद्या आपलं काय आहे? पहिला शक्तिपात राहणार आहे. रेखीचा बघा, मी तुम्हाला सिलेबस समजावून सांगितला का काय राहणार आहे. तर त्याच्यामध्ये शक्तिपात म्हणजे त्याला अटुनमेंट म्हणतात. काही जण दीक्षाविधी, असे 3 शब्द आहे पण एकच काम आहे, शक्तिपात. तर त्या अटुनमेंट आपलं उद्या होणार आहे सकाळी 5:30 वाजता. चालेल सगळ्यांना? सकाळी जमतंय का 5:30 ला? का ह्याच वेळेला करायचं आपल्या क्लासच्या वेळेला? मला चालेल मॅडम. मला याच वेळेला करूया मॅडम. चालेल. मग उद्या आपण काय करूया, ह्याच वेळेला घेऊया, पण मग अर्धा तास आपला क्लास जास्त राहील. उद्या आपला ह्याच वेळेला 1 वाजता अटुनमेंट राहणार आहे. तर उद्या सगळ्यांनी जॉईन करा, कारण ज्यांचं अटुनमेंट राहिलं मग त्यांना परत पुढच्या बॅच मध्ये मिळेल त्या दिवशी. कारण एकाच दिवशी मी डबल वेळा अटुनमेंट नाही देऊ शकत. तुम्हाला ती सर्व लोकांना तेवढी एनर्जी द्यावी लागते. ओके. तर तुमचं आणि तुम्ही एवढा पूर्ण क्लास शिकला आणि जर तुम्ही अटुनमेंट नाही घेतली तर त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. तर अटुनमेंट ही खूप महत्वाची राहते रेकी शिकताना. आणि त्याचे व्हिडिओ वगैरे बघूनही ती आपली होत नाही. प्रॉपर रेकी शिकताना आपल्याला गुरुच लागतात. ओके. तर त्याच्यासाठी उद्या नाही आपलं, मग ह्याच वेळेला उद्या राहणार आहे. 1 वाजताच आपण अटुनमेंट घेणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. पाण्याचा 1 ग्लास तुम्हाला लागणार आहे आणि स्वतःच्या नावाने क्लास जॉईन करायचा आहे. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन राहिले पाहिजे, तरच मी तुम्हाला ती अटुनमेंट देऊ शकणार आहे. ओके. जमिनीवर बसायचं का?
तुम्ही फरशीवर जमिनीवर बसा, पण काहीतरी आसन घ्या बसायला. पलंगावर बसले तर चालेल का? चालेल 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 चालेल. तुम्ही मला फक्त आसन बसताना घ्यायचं. तुम्ही 7 चक्रापर्यंत मला दिसल्या पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला खुर्चीवर बसायचं आहे. ओके. खुर्चीवर पाय खाली करून बसलं तर हो, चालेल? खुर्चीवर पाय खाली करून बसा, पण पायाखाली काहीतरी चप्पल किंवा आसन राहू द्या. त्याच्यावर तुमचे पाय ठेवा. बाकी चालणार आहे. ओके. ठीक आहे. हा. ओके. उद्या तुमचं आलं का लक्षात उद्याचं? आपण हो. उद्या ह्याच वेळेला अटोनमेंट घेणार आहोत. तर सर्वांनी वेळेवर जॉईन करा. मी 1 वाजेला शार्प सुरू करून देईल, कारण त्याला वेळ लागतो. आणि अटोनमेंट ही जी प्रोसिजर आहे याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण ती एनर्जी मी तुम्हाला देत असते, त्याचं रेकॉर्डिंग करता येत नाही. ओके. तर त्याच्यानंतर जो क्लास त्याचं रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला, फक्त अटोनमेंटचं रेकॉर्डिंग मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जे उद्या प्रेझेंट राहतील त्यांचंच मी करून देऊ शकते. जे लोक राहिले त्यांनी मग परत पुढच्या बॅचला जॉईन करायचं. मी त्यावेळेला त्यांचं अटोनमेंट करून देईल. कोणीही डबल अटोनमेंट घेऊ नका. तेवढी एनर्जी तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. नाही, मी तेच सांगते आहे का तुमचा आधी जर अटोनमेंट झालेला आहे, तुमचं जर आधी शक्तिपात झालेला असेल तर डबल घेऊ नका. आपल्याला 1 वेळा केला तरी सफिशियंट आहे. तेव्हा आपल्याला आयुष्यभरासाठी तेवढी एनर्जी पुरते. ही ब्रह्मांडीय एनर्जी आहे, ही साधी सुधी एनर्जी नाहीये. तेवढी आपल्याला सफिशियंट आहे. तर मी डबल हजर राहू शकते का? आ मी हजर राहू शकते का? मी हा, मग मी तेच क्लास सांगते अटेंड पुढे. नाही नाही, मी तेच तुम्हाला सांगते आहे का ज्यांचं अटोनमेंट झालेलं आहे त्यांनी ना 1:20 क्लास जॉईन करा. 1 वाजेला नका करू, कारण 1 वाजता मी शार्प यांचं सुरू करून देईल उद्या. तुम्हाला एक 15-20 मिनिटं लागतील त्यांचं करायला. ओके. 1:30 वाजता मी भेटेन. हा, 1:30 वाजता, 1:30 नाही, त्याच्या एक 5 मिनिटं आधी जॉईन होऊन जा. ओके. बीना मॅडम बोला. मॅडम, मागच्या वेळी माझा हात चुकीचा ठेवला गेला होता, असा ठेवला गेला होता. मग त्यावेळी तुम्ही म्हटला होता की तुम्हाला नंतरच्या वेळी मी देईन म्हणून. हा, मग मग ठीक मी आहे, उद्या तुम्ही जॉईन जॉईन करून घ्या. तुम्ही जॉईन करून घ्या. ओके. बरं. येस. हा, पण मग चालेल. आता व्यवस्थित केअरफुली पण- करा. ओके. आणि मॅडम, मी 98 मध्ये रेखीचा क्लास केला होता. ते 1 महिनाभर प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर काहीच नाही केलं. मग त्यावेळी झालं होतं, म्हणजे काय म्हणतात, ऑफलाईन झालं होतं. पण त्याच्यानंतर प्रॅक्टिस नाही केली, त्यामुळे मला काय ते आठवत पण नाही आणि ते वेगळं होतं. मग आता घेतली तर चालेल ना? नाही, ठीक आहे, 98 मध्ये चालेल. घेतलं होतं मी. चालेल चालेल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही घ्या. ओके. तर ओके. उद्या सगळ्यांनी पाण्याचा ग्लास सोबत ठेवायचा आहे. निलिमा मॅडम बोला. मॅडम, दुसऱ्या गावाला असतात त्यांचा आवरा क्लीन चालेल करायचं कसं चालेल, करायचं? कुठेही राहा तुम्ही, असं काही नाही का घरीच पाहिजे. फक्त माझं प्रवासात नाही म्हणते, दुसऱ्यांचं दुसऱ्या गावाला दुसऱ्यांचं माझं कोणाचं करायचं असेल तर त्यांचं कसं करायचं? त्यांनी जर पूर्ण आपल्याकडे क्लास केलेला असेल तरच त्यांना अटोनमेंट घेऊन उपयोग आहे. अजून म्हणजे नाही, दुसऱ्या- आवरा क्लीन करायचं कसं करायचं? काय काय आवरा क्लीन करायचं कसं करायचं त्यांचा? हा, त्यांचा आवरा आता येस येस, तुमचा प्रश्न बरोबर आहे. निलिमा मॅडमचं असं म्हणणं आहे, एखादी व्यक्ती दुसऱ्या गावाला आहे आणि त्या व्यक्तीचा आवरा क्लीन करायचा आहे, तर तो कसा कसा करायचा? तर आपली रेकी लेवल येस येस येस, तुमचा प्रश्न कळला. मी आता तेच तुम्हाला सांगते. आता आपली रेकी लेवल 1 आहे. रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीला स्पर्श करायचा आहे आणि मग हिलिंग करायचं आहे. तर ती व्यक्ती आपल्या एक तर जवळ हवी स्पर्श करण्यासाठी. ती व्यक्ती जर बाहेर गावी असेल तर आपण तिचा करू शकणार नाही. ती व्यक्ती आपल्या जवळ पाहिजे. आपली रेकी लेवल 1 मध्ये आपली एनर्जी ही 10% आहे, 10% आहे. आणि ही स्पर्श चिकित्सा आहे रेकी लेवल 1. रेकी लेवल 2 जी आहे, आता याच्या पुढची जी लेवल आहे त्याच्यामध्ये आपली एनर्जी 40% होते. तर त्या एनर्जी रेकी लेवल 2 मध्ये आपल्याला काही सिम्बॉल दिले जातात. आता जसं आता आपण हा आवरा क्लीन केला तर याच्यामध्ये काही सिम्बॉल ऍड करावे लागतात. तर ते सिम्बॉल आपण ज्या वेळेला वापर, आणि त्याचंच अटोनमेंट रेकी लेवल 2 मध्ये करून दिलं जातं. तर त्याची एनर्जी तुम्हाला ही 40% जाणवते. आणि त्याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर ती व्यक्ती कुठेही राहू द्या, तिला तुम्ही इथे घरी बसून हे करू शकता, हिलिंग करू शकता, तिचा आवरा क्लीन करू शकता, सगळं करू शकता. जसं निलिमा मॅडमचं म्हणणं आहे का बाहेरगावी व्यक्ती आहे तर तुम्ही ह्या लेवलमध्ये तिचं करू शकणार नाही, पण याच्या पुढची जी लेवल आहे त्याच्यामध्ये करू शकता.
जगाच्या पाठीवर मग ती ठीक व्यक्ती आहे. कोणत्याही सिटीमध्ये राहू दे, अगदी अमेरिकेला जरी असेल तरी तुम्ही तिचं बर हे करू शकतात मग. ओके. चालेल मॅडम. थँक्यू मॅडम. येस. सॅटर्डेचा क्लास तर भेटू शकतो का काय रेकॉर्डिंग? काय सॅटर्डेच्या क्लासचा रेकॉर्डिंग भेटू शकतो मी का? केलंच नाही ना ऍक्च्युली सॅटर्डेचं, काहीच रेकॉर्डिंग झालं नाही. मी आधी तेच सांगितलं. मला ओके ओके माझ्याकडे खूपच नेट इश्यू होता आणि तुमचे सगळ्यांचे चेहरे असे स्टक झाल्यासारखे दिसत होते. बऱ्याच जणांचे ते ऑन पण मला दिसत नव्हते. तर मी त्या दिवशीच ओके सांगितलं की मी रेकॉर्डिंग, कारण काय शिकवत होती ते समोरचे मला काय प्रॅक्टिकल करताय काही समजत नव्हतं. पण सॅटर्डेला बरोबर. जे घेतलेलं आहे ते आज मी स्टार्टिंग पासून तुमचं घेतलेलं आहे. म्हणजे तुमचं मिस काहीच ओके. झालेलं नाहीये. बरं मग आजची तरी भेटेल का रेकॉर्डिंग? येस येस येस, आजचे तुम्हाला थोड्या वेळात मिळून जाईल ग्रुपवर. ओके थँक्यू मॅम. शिकवणार आहात का तुम्ही? बोला रंजना मॅडम, बोला. अजून आपल्याला पुढे शिकवायचं आहे ना, पटापट चला. आपला सिलेबस खूप बाकी आहे. टू शिकवणार आहेत का तुम्ही? रेकी रंजना लेव्हल मॅडम, 2 एकदा परत शिकवणार आहात का तुम्ही? रेकी लेव्हल 2 शिकवणार आहात का तुम्ही? हो 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 हो, रेकी लेवल 2 पण आहे. त्याचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगणार आहे. रेकी लेवल 2 पण आपली लगेच 2 दिवसात सुरू होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 कोर्स तुम्हाला फ्री मिळतात. 2 कोर्स फ्री मिळतात. रेकी लेवल 2, 3 आणि 4 ह्या लेवल मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याची फी आहे 5,000 रुपये. आणि याच्या सोबत मी तुम्हाला अजून 2 कोर्स देणार आहे, जसं पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी. हे असे 5 कोर्स तुम्हाला मिळणार आहे. त्याची फी राहणार आहे 5,000 रुपये. त्याचा पूर्ण सिलेबस मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईल आता. म्हणजे त्याच्यात काय काय शिकवणार आहे ते सगळं तुमच्या लक्षात येईल, कारण खूप मोठा सिलेबस आहे. तो जर मी आता सांगत बसली तर माझं आजचं शिकवायचं राहून जाईल. ओके. मी तुम्हाला आज ग्रुपवर पाठवून देईल, तो तुम्ही वाचा, त्याच्यात तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. हो, तुमचं 3 वर्षापूर्वी झालेलं आहे अनु मॅडम, पण तुम्ही प्रॅक्टिस करता आहात का त्याची? अनु मॅडम, तुम्ही रेकी जरी 3 वर्ष आधी शिकलेला आहात, तुमचा कॅमेरा ऑन करा. तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला त्याची गरज नाहीये परत अटोनमेंट घ्यायची. तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे. त्या मॅडमचं कसं अगदीच 98 सालात झालेलं आहे आणि त्यांनी प्रॅक्टिस पण नाही केलेली आहे, म्हणून मी त्यांना परत एनर्जी देत आहे. ओके. तुम्ही जर रेग्युलर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला परत अटोनमेंटची गरज नाहीये. तुम्हाला ती अटोनमेंट सफिशियंट आहे. रेकी लेवल 2 जर तुम्हाला करायची असेल तर परत तुम्ही करू शकतात. माझ्याकडे बरेच लोक असे आहे काही इकडून तिकडून शिकून आलेले असतात, पण परत आपल्याकडे प्रॉपर एक सिलेबस, चांगली माहिती मिळण्यासाठी ते परत व्यवस्थित करत असतात. ओके. तर चला आता आपला सिलेबस जाऊ. अजून आपल्या त्या खूप लांबच्या गोष्टी आहेत, सिलेबस वगैरे सगळं. आता आपण रेकी लेवल 1 तरी कम्प्लीट करू. ओके. तर सगळ्यांना उद्याची अटोनमेंटची सगळी माहिती मिळाली. आणि अटोनमेंट करताना उद्या तुम्हाला तुमच्या नावाने जॉईन व्हायचं आहे. आणि आज किती लोक आहे क्लासमध्ये? 27. ओके. त्यातले मी आता सगळ्यांचे नावं वाचलेले आहे का कोण कोण लोक आहेत. आणि उद्या बाकीचे ज्यांनीही क्लास केलेला नाहीये आणि ते विनाकारण फक्त अटोनमेंट घेण्यासाठी आलेले असतील तर त्या लोकांचं अटोनमेंट घेऊनही काही उपयोग नाहीये. मी द्यायला इथे बसेल, मला काय 27लाही द्यायची 100लाही द्यायची, मी इथून देईल. पण त्यांनी जर क्लासेस माझ्याकडे शिकलेले नसतील आणि गुरुकडनं फक्त तुम्ही जर अटोनमेंट घेणार असाल तर त्याचा त्यांना रिझल्ट मिळणार नाही त्यांच्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे जे क्लास करता आहे, जे पहिल्या दिवसापासून रेग्युलर क्लास करता आहे, त्यांनाच त्याची एनर्जी मिळणार आहे. मी वारंवार तुम्हाला सांगते की तुम्हाला कॅमेरे ऑन करायचे आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला ती एनर्जी दिली जात असते. प्रत्येक दिवसाला एनर्जी दिली जात असते. पाहू शकते. काय पाहू शकतात तुम्ही? म्हणजे ना अनु मॅडम, तुम्ही तुमचा एक तर कॅमेरा ऑन करा. मला शिकवता तुमचे मेसेज वाचावे लागता आहेत. तो तुमचा काय प्रश्न असेल ना तर विचारून घ्या तुम्ही. बोला. माईक ऑन करा तुमचा. माईक म्यूट आहे. माझं 3 वर्षापूर्वी झालंय मॅडम. मी ते रोज प्रार्थना करते. एक टाइम तर मेडिटेशन होतच. फक्त त्या 4 दिवसांमध्ये मनस्थिती जरा इकडे तिकडे झाल्यामुळे जरा होतो गोंधळ. पण रेग्युलर करते. पण जरा विसरले थोडस त्यातलं, म्हणजे थोडस म्हणजे हे होत. बघू शकते का मी प्रोग्राम? काय बघायचंय तुम्हाला? तुम्ही कसं प्रार्थना वगैरे काय ते ट्रीटमेंट कशी देणार आहे? हो, मग हे तुम्ही सगळं शिका ना. रेकी लेवल 1 ही सगळ्यांसाठी आहे.
सगळं बघा तुम्ही, उद्या शिकून घ्या. 5 दिवस हा पूर्ण कोर्स सगळ्यांसाठी आहे. ओके, थँक्यू. तुम्ही सगळं बघा. पहिल्या दिवसापासून रेकॉर्डिंग आहे आपल्या क्लासचे, ते तुमच्यासाठीच आहे. तुम्ही डबल अटेंड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता उद्याचं मी अजून एक सांगते. मला थोडं कंप्लीट करू द्या, आपला सिलेबस खूप आहे. आता बिलकुल कोणीच प्रश्न विचारू नका. उद्याचं अजून एक सांगते का फक्त तुम्हाला तुमच्या नावाने जॉईनिंग करायचं आहे क्लासमध्ये, कारण मला अटोनमेंट देताना तुमच्या नावाचं तिथे पुकारा किंवा उच्चार करावं लागतं. ते नाव अटोनमेंट देताना प्रॉपर एक एक व्यक्तीचं ते नाव घेऊन मला ती अटोनमेंट द्यावी लागते. तर तुमचं जर नाव तेच असेल तर त्याच नावाने जॉईन करा. कधी कधी आपण आपल्या मुलांच्या नावाने वगैरे जॉईन करतो, तर ते फक्त उद्याच्या दिवसासाठी चेंज करून घ्या. ओके, आणि प्लीज मला हे करू नका मॅम, आय हॅव फायनान्शियल प्रॉब्लेम. हो, आपण बोलू ना रंजना मॅडम, आपण करूया त्याच्यावर बोलूया. ओके, तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर बोलूया आपण. आता मला ना कंप्लीट करू द्या सिलेबस, प्लीज कोणीच मेसेज करू नका. तर उद्या आपल्याला काय करायचंय, स्वतःच्या नावाने जॉईनिंग करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्याचा क्लास खूप महत्वाचा आहे. अटोनमेंट झाल्यानंतर तुमचं ऍक्टिव्हेशन मी करून घेणार आहे. जेवढं अटोनमेंट महत्वाचं आहे तेवढी ती एनर्जी आपल्या हातांमध्ये ऍक्टिव्हेट करणं महत्वाचं आहे. आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. म्हणजे जर उद्या तुम्ही ते जर शिकून घेतलं, प्रॉपर मी तुमच्याकडनं करून घेतलं, तर तुम्हाला ती एनर्जी खूप छान पद्धतीने जाणवणार आहे. ओके, तर उद्याचं क्लास खूप महत्वाचा राहणार आहे, कोणी मिस करू नका. ओके, उद्याचं अटोनमेंट नंतरचं पण खूप महत्वाचं आहे. ज्यांचं पण अटोनमेंट झालेलं असेल त्यांनी 1:20 क्लास जॉईन करा. त्याच लिंकवर तुम्ही जॉईन करू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? आता आपण पुढचं बघूया. औरा झालेला आहे आपला बघून. आता आपण बघणार आहोत 7 चक्र. आपल्याला आज बघायचे आहेत 7 चक्र. आपल्या 7 चक्रांची सर्वांना माहिती आहे का? आपले 7 चक्र आपल्या शरीरामध्ये कुठे असतात याची सर्वांना माहिती आहे का? तर बघा, हो. मी तुम्हाला आता समजावून सांगते, डिटेल समजावून सांगते 7 चक्राचं. हे आहेत आपले 7 चक्र. ओके, आपलं जे खालून 7 चक्र जे आहे ते खालून बघितले जातात. आपलं जे जेनेटिक ऑर्गन आहे तिथे असतं मूलाधार चक्र, त्याला रूट चक्र देखील म्हणतात. त्याच्या वरती जे असतं ते आहे स्वादिष्ठान चक्र. त्याच्या वरती आहे ते मणिपूर चक्र. मग येतं हार्ट चक्र. मग इथे आपल्या गळ्याजवळ असतं थ्रोट चक्र. आणि इथे असतं आपलं थर्ड आय चक्र. आणि त्याच्या वरती असतं क्राउन चक्र. ओके, तर हे असतात आपले सर्व चक्र आहेत. हे आहेत आपले सर्व चक्र. तर आपल्या याची आता ह्या 7 चक्राची बघा इथे जागा दाखवलेली आहे. प्रत्येक चक्राची शरीरामध्ये कुठे जागा आहे ती दाखवलेली आहे. तरी देखील आज आपण ती डिटेलमध्ये बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत सर्वात पहिलं चक्र जे आहे रूट चक्र. हे आपल्या शरीरामध्ये काय काम करतं. ओके, तर आपल्याला हे बघायचं आहे आज. रूट चक्र याची जी जागा आहे ती आहे आपलं जे जेनेटिक ऑर्गन आहे त्याच्या इथे त्याची जागा आहे. याचा जो रंग आहे तो आहे लाल. आणि याचा जो बीज मंत्र असतात, प्रत्येक चक्राला एक बीज मंत्र दिलेला आहे. तर याचा जो बीज मंत्र आहे तो आहे लम. त्याचा रंग आहे लाल. आणि याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. तर हे काय काम करतं, या चक्राचं महत्व काय आहे आता आपण ते समजून घेणार आहोत. मग आरोग्य आणि कल्याणासाठी मागच्या जन्माच्या आठवणी आणि कार्य संग्रहित करतो. ओके, त्याच्यानंतर हे चक्र जर तुमचं इम्बॅलन्स झालं तर काय होतं, आपल्या रूट चक्राच्या खालची जागा म्हणजे आपल्या पायाकडील जेही काही अवयव आहे, जसं आपले पाय गुडघे जर दुखत असतील तर समजायचं आपलं रूट चक्र हे इम्बॅलन्स आहे. आपल्या कमरेच्या खालचे जेही अवयव आहेत, जसे आपल्या मांड्या आहेत, गुडघे आहे, पोटरे आहे, आपल्या टाचा आहे, तर आपल्या ज्यांचंही हाडांचं दुखणं आहे तर त्यांनी असं समजायचं की आपलं हे रूट चक्र हे इम्बॅलन्स झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्या हाडांचे प्रॉब्लेम आपल्याला होतात, अशक्तपणा येणे, चक्कर येणे. त्याच्यानंतर आपल्या आरोग्य संबंधी आपल्याला तिथे व्याधी होतात, सतत नैराश्य आपल्याला जाणवतं.
हे चक्र जर इम्बॅलन्स झालं तर. आणि जर हे चक्र आपलं बॅलन्स झालं तर काय होतं, आपल्याला भौतिक शक्ती व सृजन शक्तीत वाढ होते. नेहमीच आपण ऍक्टिव्ह राहतो. त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहतो. एखादी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहते. यालाच आपण पुढे आपलं रूट चक्र बॅलन्स झालेलं आहे. त्यामुळे स्वस्थ आणि सुखी आनंदी जीवन एखादी व्यक्ती जगू शकते. हे चक्र आपलं बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे. आता याच्या पुढचं चक्र जे आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. याची जागा कुठे आहे, आपलं जे जेनेटिक ऑर्गन आहे, आपली जी नाभी आहे, नाभीच्या 3 बोटं खाली, प्रत्येकाने मोजायचं आहे, नाभीच्या 3 बोटं खाली याची जागा आहे. हे चक्राची जागा पण आपल्याला माहिती राहणं महत्वाचं आहे. स्वा म्हणजे काय, स्वयं, आणि स्थान म्हणजे ठिकाण. स्वयंचं ठिकाण म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. याचा रंग जो आहे तो आहे केशरी. याचा जो मंत्र आहे तो आहे वम. आणि याचं तत्व आहे ते जल तत्व आहे. याचं महत्व काय आहे, स्त्री पुरुष आकर्षणाचं केंद्र आहे, मनाचे निवासस्थान आहे. हे चक्र जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला काय होतं, तर युरिन संबंधी आपल्याला आजार होतात. कफ, सर्दी, युरिन बेड वेटिंग समस्या. काही मुलं मोठे होतात तरी पण बघा का ते बेड ओला करतात. आपण म्हणतो अरे इतका मोठा झाला तरी तू बेड ओला करतोस. तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं, त्या मुलाचं स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स झालेलं आहे, म्हणून तो तिथे बेड वेट करत आहे. तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्या स्वाधिष्ठान चक्राला हिलिंग करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर त्याचे जर हे जर चक्र बॅलन्स असेल तर काय होतं, मानवी जीवनाचा विकास होतो. वैवाहिक सुख, गर्भधारणा आणि संतती सुख आपल्याला मिळते. ज्यांना मुलं होण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे त्यांनी आपल्या स्वाधिष्ठान चक्राला हिलिंग करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांचा हा प्रॉब्लेम तिथे हा सॉर्ट आउट होत असतो. ओके. स्वाधिष्ठान चक्र बघा किती महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये. आता याच्या पुढचं चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. याचा जो रंग आहे तो आहे पिवळा. आणि याचं जे मंत्र आहे, याचा बीज मंत्र आहे तो आहे रम. ओके. याचं जे तत्व आहे ते आहे अग्नितत्व. याचं महत्व असं आहे का भौतिक जीवनातील इच्छापूर्तीचे केंद्र आहे. तुमच्या ज्या इच्छा आहेत, गाडी, बंगला, एसी, या सगळ्या या वेगवेगळ्या इच्छा आहेत त्या केवळ या मणिपूर चक्रामुळे पूर्ण होतात. याची जागा बघा कुठे आहे, आपली नाभी आहे. नाभीच्या 3 बोटं वरती याची जागा आहे, म्हणजे जिथे आपली पोटाची जागा आहे. आपण म्हणतो ना आपल्या सुखाचा, आनंदाचा मार्ग कुठे आहे, पोटातून आहे. तर हे चक्र आपल्या पोटाच्या इथे जागेवर स्थायिक आहे. मणिपूर चक्र हे आपल्या भौतिक सुखाचं चक्र आहे. जसं आपल्याला गाडी घ्यायची आहे, बंगला बांधायचा आहे, मुलांना चांगलं एज्युकेशन द्यायचं आहे, त्याच्यासाठी हे चक्र जर बॅलन्स असेल तर आपल्याला तिथे त्याची मदत होणार आहे. म्हणून आपल्याला मणिपूर चक्र हे नेहमी बॅलन्स ठेवायचं आहे. ओके. आणि जर हे चक्र इम्बॅलन्स असेल तर काय होतं, मधुमेह, स्वादुपिंडाचे विकार, यकृताचे विकार, अल्सर, पित्ताशयाचे दगड यासारखे आजार आपल्याला होत असतात. हे बघा, आता याची जागा मी तुम्हाला सांगितली पोटाच्या इथे आहे. आपण जेवण केल्यानंतर 45 मिनिटानंतर पाणी प्यायचं आहे त्याच्यासाठी, म्हणजे आपल्या पोटामध्ये जो ज्वालाग्नी पेटलेला आहे तो विझणार नाही. आता याच्यानंतर जे पुढचं चक्र येतं ते आहे आपलं हृदय चक्र. तो पीक नाहीये माझ्याकडे, तर त्याची मी तुम्हाला माहिती सांगते आहे. आपलं पुढचं चक्र आहे हार्ट चक्र. त्याला विशुद्धी चक्र म्हणतात किंवा हृदय चक्र म्हणतात. त्याचा रंग आहे हिरवा. त्याचा मंत्र आहे यम, बीज मंत्र आहे. आणि त्याचं तत्व आहे हवा. प्रेम, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, प्रेमाचे प्रतीक आहे. भक्ती साधना, ऋषी मुनी देखील हे चक्र जागृत करायला विशेष भर देतात. कोणत्याही शक्तीशिवाय निस्वार्थ प्रेम हे याचे विशेष आहे. त्याच्यानंतर हृदय आणि संपूर्ण ब्लड सिस्टीम, फेफडे, लिव्हर याच्याशी रिलेटेड आहे. वायुतत्व इम्बॅलन्स झाल्याने काय होतं, प्रतिकूल शारीरिक पीडा, निराशा, कंजूसपणा, म्हणजे ज्यांचा हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे ती व्यक्ती कंजूस देखील असते. आणि त्यांना मग हृदयाविषयी रोग होतात, बीपी येतं,
बीपी त्यांचं राहतं, डिप्रेशन मध्ये ते व्यक्ती जातात. त्या व्यक्तींना कधी कधी आत्महत्या करण्याचे देखील त्यांच्या मनामध्ये विचार येतात. तर अशी व्यक्ती आपल्या समोर आली तर आपण त्याच्या हार्ट चक्रालाही हिलिंग करायचं आहे. आता त्याच्या पुढचं चक्र आहे विशुद्धी चक्र. याचा जो मंत्र आहे तो आहे हम. त्याचा कलर आहे ब्ल्यू आणि याचं तत्व आहे आकाश. आकाश तत्व आहे. हे जे चक्र आहे ना, ज्या वेळेला हे इम्बॅलन्स होतं तर त्यावेळेला पित्त, त्रिदोष, कफाचा त्रास होतो. केसांच्या समस्या आपल्याला निर्माण होतात. गले और लंग्स को नियंत्रित करतात. याचे कार्य अभिव्यक्ती और बातचीत बोलणे आहे. जो सत्य आहे ते खरे आहे. ते जे व्यक्ती बोलतो म्हणजे एखाद्या व्यक्ती जर नुसतं खरं बोलला तरी देखील त्याचं हे चक्र बॅलन्स होत असतं. आणि हे चक्र बॅलन्स करण्यासाठी अगदी सोपं आहे. तर तुम्हाला एक तर खरं बोलायचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे का प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कृतज्ञ राहायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे. जसं आपण मागे बघितलं होतं का आपण युनिव्हर्स, आपल्या घरी एखादी भाजी बनवली आहे समजा आणि आपल्या मुलाने आपल्याला म्हटलं आई आज भाजी छान झाली आहे, तर आपण पटकन काय म्हणतो, बेटा अजून देऊ का तुला, म्हणतो का नाही? तर त्याच पद्धतीने आपण ज्या वेळेला युनिव्हर्सला म्हणतो का आपण कार घेतली समजा आणि युनिव्हर्सला म्हटलं थँक्यू युनिव्हर्स, तर युनिव्हर्स काय म्हणणार आहे, बेटा अजून देऊ का तुला कार, म्हणेल का नाही? त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी, छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे. ओके, आपल्याला युनिव्हर्सचे आभार व्यक्त करायचे आहेत. युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे. म्हणजे युनिव्हर्स आपल्याला भरभरून देणार आहे. तुम्ही एवढं केल्याने सुद्धा तुमचं थ्रोट चक्र जे आहे ते बॅलन्स राहणार आहे. खरं बोलले त्याच्याने देखील हे चक्र तुमचं बॅलन्स राहणार आहे. आता याच्या पुढचं चक्र आहे ते आहे आपलं थर्ड आय चक्र. याचा रंग जो आहे तो निळा आहे. ओके, इंडिगो. त्याचा जो मंत्र आहे तो आहे ओम आणि तत्व आहे प्रकाश. तर या चक्राला शिवनेत्र बोलतात. आपण जिथे टिकली बिंदी लावतो ती जागा ज्ञानाची केंद्र आहे. या चक्राला विकसित झाल्याने भविष्यात होणाऱ्या सूक्ष्म घटनांचे संकेत आपल्याला कळतात. आध्यात्मिक विकासासाठी हे चक्र खूप महत्वाचं आहे. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र महत्वपूर्ण आहे. संबंधित अंग आहे सुषुम्ना नाडी. ओके, त्याच्यानंतर याच्या पुढचं चक्र आहे ते आहे आपलं त्याच्यानंतरचं पुढचं चक्र आहे आपलं याच्या क्राऊन चक्र. हे चक्र आहे बघा. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याचा जो कलर आहे तो आहे व्हायोलेट व्हाईट, म्हणजे जांभळा आणि व्हाईट. याचा जो मंत्र आहे तो सायलेंट मध्ये ओम बोलायचा आहे. आणि हे चक्र जर तुमचं बॅलन्स झालं तर काय होतं, हे तुमच्या मुक्तीचं केंद्र आहे. त्याच्यानंतर तुमच्या ऊर्जेचं ब्रह्मांडीय ऊर्जेचे प्रवेशद्वार आहे. या चक्रातून ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरात येत असते. आपल्या डोक्याला मध्याच्या भागी याची जागा आहे. म्हणजे बघा इथे ही जागा जी आहे इथे आपण टाळू म्हणतो, लहान बाळाचं टाळू म्हणतो का, तर ह्या जागेला आपल्याला कधीच हिलिंग म्हणजे इथे हात ठेवायचे नाही आपल्याला. आपले हात इथून जी जागा आहे हे आपलं क्राऊन चक्र आहे, इथे ना हात ठेवता आपल्याला इथे कान आहे ना, आपले कानाच्या अगदी वरती न घेता थोडे वरती हात घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण क्राऊन चक्राला स्पर्श करणार आहोत. इथे आपल्या त्या टाळूच्या इथे कधीच हात ठेवायचे नाहीये. ते ब्रह्मांडीय ऊर्जा येण्याची आपली जागा आहे. आध्यात्मिक साधनेचं केंद्र आहे. ज्ञानाची प्राप्ती आपल्याला या चक्रामुळे होते. समाधी अवस्थेमध्ये देखील आपण या चक्रामुळे पोहोचतो. ओके, शून्य अवस्थेची स्थिती आपली या चक्रामुळे निर्माण होते. हे चक्र बघा, आपण एखाद्या व्यक्तीचा ज्या वेळेला शेवटचा श्वास घेत असते तर असं कधी कोणी बघितलं आहे का? ओके, तर एखाद्या व्यक्तीचा ज्या वेळेला शेवटचा श्वास चालू असतो तर त्यावेळेला ती व्यक्ती जेव्हा शेवटचा श्वास घेते तर त्यावेळेला तिचं हे जे क्राऊन चक्र आहे हे ओपन होतं. आपण म्हटलं मुक्तीचं केंद्र आहे. म्हणजे इथून तिचा श्वास, तिथून जीव तिथून बाहेर पडणार असतो. तर तिचा शेवटचा श्वास घेणं आणि हे दार तिचं ओपन होतं. तर त्यावेळेला तिचं दार ओपन होतं, मुक्तीचं केंद्र आहे ते. तर क्राऊन चक्र ओपन होतं तर ती व्यक्ती एकदम घाबरते का काय झालं तिच्या शरीरामध्ये, एकदम तिचा शेवटचा श्वास घ्यायची वेळ
आणि ते एकदम ते ओपन होणं आणि ती व्यक्ती एकदम डचकते आणि एकदम घाबरते का एक्झॅक्टली तिच्या बरोबर काय झालेलं आहे. तर त्यावेळेला तिचा ज्यावेळेला जीव जातो शेवटचा, इथून आपल्या मुक्तीचं तिचं बाहेर होतो, तिचा आत्मा बाहेर निघतो, तर त्यावेळेला ती खूप डचकते, तिचे डोळे ओपन राहून जातात किंवा हे जे तोंड आहे हे सुद्धा उघडं राहून जातं. मग आपण काय म्हणतो, आपल्याकडे काय म्हणतात का, त्या व्यक्तीच्या मुखामधून तोंडावाटे जीव गेलेला आहे, डोळ्यांमधून त्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे असं म्हणतो. पण ऍक्च्युली त्याच्यातून तिचा जीव गेलेला नसतो, तिचा ह्या क्राऊन चक्रामधून तिचा जीव बाहेर पडलेला असतो. ओके, म्हणून आपल्याला आपल्या जीवनाच्या मुक्तीचे केंद्र या चक्राला म्हटले जाते. ओके, इथपर्यंत आलं सर्वांच्या लक्षात का 7 चक्राच्या जागा आता आपल्याला बघायच्या आहे. मी तुम्हाला आज एक मेडिटेशन देणार आहे. ते मेडिटेशन मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल, त्याची तुम्हाला सर्वांना रोज प्रॅक्टिस करायची आहे. 7 चक्राचा हा थेरॉटिकल पार्ट होता, थोडा सगळ्यांच्या लक्षात आला का? हो. हो मॅम. ओके, आता मी हो तुम्हाला मॅडम. मेडिटेशन देणार आहे उद्या, आजच ग्रुपवर पाठवेल. तर मेडिटेशन तुम्हाला कसं करायचं आहे, आता मी तुम्हाला प्रत्येक चक्राचा बीज मंत्र सांगितलेला आहे. ओके, जसं त्याचा मूलाधार चक्र आहे, त्याचा जो बीज मंत्र होता तो आहे लम. असा प्रत्येक चक्राचा वेगवेगळा आहे. तर मी तुम्हाला आता काय करणार आहे, प्रत्येक चक्रावर त्याची जागा तुम्हाला दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने हात ठेवायचे त्या चक्रावर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण त्याचं प्रॅक्टिकल घेणार आहोत. मी तुम्हाला ग्रुपवर मेडिटेशन पाठवेल, ते मेडिटेशन तुम्ही रोज करा. बघा तुमचे सगळे 7 चक्र बॅलन्स व्हायला लागतील. आता आपले ज्या वेळेला इम्बॅलन्स राहतात ना आपले चक्र, त्यावेळेला ते असे कळीच्या स्वरूपात असतात आणि ज्या वेळेला ते बॅलन्स व्हायला लागतात ते असं कमळाच्या फुलासारखे उमलतात आणि क्लॉकवाईज त्या तिथे त्या जागेवर फिरायला लागतात आणि हे सगळं आपल्याला अनुभव यायला लागतो. ओके, जसं का बघा आता रूट चक्र, याच्याने सगळ्या आपल्या हाडांचं दुखणं लागतं. पण जर तुम्ही त्याचं चक्र बॅलन्स केलं मेडिटेशनच्या थ्रू, तर तुमचे जे कमरेचे हाडांचे जे शरीरातले दुखणे आहे तिथे तुम्हाला आराम पडणार आहे. जसं मणिपूर चक्र आहे आपल्या भौतिक सुखाचं केंद्र आहे. जर ते तुमचं बॅलन्स झालं, तुमच्याकडे कार, गाडी, सगळ्या भौतिक सुख तुमच्या दाराशी येणार आहे. ओके, तर आता मी तुम्हाला प्रत्येकाने बघायचं आहे. दोन्ही हात रब करा. आपलं जे जेनेटिक, आता काय करायचं, आपले कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे, असे एकावर एक ठेवायचे. कोणताही हात वर खाली करू शकता, असं काही बंधन नाही आता इथे, तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, आणि आपलं जे रूट चक्र आहे तिथे दोन्ही हात ठेवायचे आहे. रूट चक्राला स्पर्श करायचा आहे दोघी हातांनी. ओके, येस, बरोबर आहे. हे झालं आपलं रूट चक्र. ज्या वेळेला मेडिटेशन चालू होईल तर मेडिटेशन पण रूट चक्रापासून सुरुवात होणार आहे. ओके, तर ते तुम्हाला ते चक्र म्हणजे, आणि प्रत्येक चक्रावर तो जो आता रूट चक्राचा बीज मंत्र काय आहे, लम. तर ते मेडिटेशन कसं राहणार आहे, लम लम असं राहील. असं एका चक्रावर ते 3 मिनिटं थांबणार आहे. ओके, एका चक्रावर 3 मिनिटं थांबेल, मग परत 3 मिनिटं झाले का ऑटोमॅटिक थोडंसं म्युझिक चेंज होईल, तुम्हाला ते जाणवेल आणि लगेच तुम्ही पुढच्या चक्रावर हात ठेवायचे आणि पुढचा मंत्र चालू होईल. तुम्ही त्याच्यासोबत मनातल्या मनात बोलू शकतात किंवा मग, आणि तुम्हाला आता समजा रूट चक्र आहे तिथे हात ठेवले, तुम्हाला जास्त वेळ तिथे हात ठेवून बसता येत नाही, तर फक्त एकदा तिथं स्पर्श केला, त्याच्यानंतर तुम्ही ध्यान मुद्रेत बसले तरी देखील चालणार आहे मेडिटेशनला. पण जर तुम्ही प्रत्येक चक्रावर जर हात ठेवला तर तुम्हाला त्याची एनर्जी जास्त जाणवेल. पण हात दुखून येतात. आता क्राऊन चक्रावर म्हटलं का इतके वेळ हात 3 मिनिटं वरती धरून ठेवायचे म्हटलं का इथे आपल्या हाताला कळ येते. मग एकदा फक्त तुम्ही स्पर्श करून दिला आणि त्याच्यानंतर ध्यान अवस्थेत बसले तरी मेडिटेशन करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढचं चक्र आहे ते आहे स्वादिष्ठान चक्र. हे कुठे आहे, आपली नाभी, नाभीच्या 3 बोटं खाली हात घ्यायचा, माप मोजायचं, तिथे त्याची जागा आहे. ओके, हे झालं स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोटं वरती ते आहे मणिपूर चक्र. सगळ्यांनी हात ठेवत चला हा. त्याच्यानंतर आपलं हृदय चक्र, आपला हार्ट चक्र, हार्ट चक्रावर आपल्याला हात ठेवायचे आहेत. ओके, हार्ट चक्रानंतर थ्रोट चक्र, कप शेप मध्ये हात घ्यायचे आणि इथे आहे आपलं थ्रोट चक्र. येस, व्हेरी गुड. आता थ्रोट चक्राला 2 पद्धतीने हात ठेवता. एक तर ही पद्धत आहे आणि एकदा असं, एकदा पुढून, आणि हाच हात आपला कप शेप मध्ये मागच्या मानेकडून ठेवायचा.
येस, या दोघं पद्धती मी तुम्हाला दाखवल्या. तुम्हाला जी आराम वाटेल, मला तर याच्यातच आराम वाटतो, तो हात मागे इतका वेळ दुखून येतो, तर मग तुम्हाला जिच्यात आराम वाटेल ती पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. मी दोघं तुम्हाला शिकवून दिलेले आहे. आता याच्यानंतर येतं ते आहे थर्ड आय चक्र. इथे बघा आपली टिकली लावतो ना आपण, इथे ते थर्ड आय चक्र राहतं. तर त्याची हात ठेवायची जागा, कप हात घ्यायचा, कप शेप, आणि एक पुढून आणि एक मागून, त्याच्याच मागे बरोबर घ्यायचा, कपाळाच्याच मागे आला पाहिजे हात. येस, व्हेरी गुड, अगदी बरोबर करता आहेत सगळे. सारिका जगदाळे मॅडम प्रॅक्टिकल करा. ओके, आला इथपर्यंत. हे झालं थर्ड आय चक्र. आता याच्या पुढचं जे चक्र आहे ते आहे आपलं क्राऊन चक्र. तर क्राऊन चक्राला टाळूवर कोणीही हात ठेवायचे नाही, त्याची जागा इथे आहे, पण तिथे हात ठेवायचं नाही, ते बंद पडून जाईल. इथे बाजूला ठेवायचं, कानाच्या अगदी इथे पण नाही, कानाच्या थोडं वर. येस, हेमंत सर वरती घ्या हात, कानाच्या वरती नाही घ्यायचंय, थोडस असं वरती घ्या, अजून वरती. येस येस येस, अगदी बरोबर बरोबर. प्रीती मॅडम तुमचे हात जास्त मागे गेले, थोडे पुढे घ्या, कपाळाच्या जवळ घ्या, घ्या पुढे हात. येस येस येस, हा, येस येस येस, बरोबर आहे. आला सगळ्यांना? क्राऊन चक्राची जागा दिसली कुठे आहे? तर या पद्धतीने तुम्हाला ते मेडिटेशन करायचं आहे. प्रत्येक चक्राला स्पर्श करत जर तुम्ही ते मेडिटेशन केलं तर तुम्हाला त्याचा खूप छान अनुभव येईल. प्रत्येक चक्राला ते 3 मिनिटं थांबणार आहे. 3 मिनिटानंतर ऑटोमॅटिक त्याचा बीज मंत्र बदलेल आणि थोडंसं म्युझिक बदलणार आहे, का आपल्याला इतपत कळेल का नवीन मंत्र सुरू झालेला आहे. आणि हे असं 21 मिनिटाचं आहे. 7 चक्र आहे, 3 मिनिटं एका चक्राला, म्हणजे 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. तुम्ही हे रोज करा. कोणत्या टायमाला करायचं हे तुम्ही ठरवा. सकाळच्या वेळेला केलेलं कोणतंही मेडिटेशन छानच असतं. जसं आता आपण फर्स्ट लेवल मध्ये शिकलो आहे की स्वतःसाठी 1 तास काढायचा आहे, शिकलो ना कसं काढायचा. तर त्याच पद्धतीने त्या 1 तासामध्ये तुम्ही 21 मिनिटं ह्या मेडिटेशनलाही देऊ शकता. ओके, इथपर्यंत आलं. आता आपला वेळ झालेला आहे, 2 वाजलेले आहे. तर 7 चक्राचं मेडिटेशन घेऊया का? आवडेल सगळ्यांना घ्यायला? थांबाल तेवढं एक 20 मिनिटं लागतील, 15 ते 20 मिनिटं. ओके, हो चालेल रेडी मॅडम, आहे चालेल. सगळे? चला मग घेऊया आपण. हो. सगळ्यांनी रेडी व्हा. सुप्रिया मॅडम मॅडम तुम्हाला याच्यात काही डोळे बोलायचंय बंदच का? राहतील. मॅडम डोळे बंदच राहतील ना? हो, मेडिटेशन Meditation. करताना डोळे बंदच ठेवा. आणि शक्यतो तुम्ही जर हेडफोन लावून केलं ना तर तुम्हाला त्याचा खूप सुंदर अनुभव येईल. ओके, डोळे जर उघडे राहिले ना, आपलं सगळं घरात लक्ष राहतं. अरे इकडे तर जाळं राहून गेलं, अरे इकडे तर पसाराच पडलेला दिसतो आहे, अरे मी डबा बनवला का, अरे वेळ झाला का जास्त मला, म्हणजे मग आपलं मन विचार करायला लागतं. आणि ज्या वेळेला डोळे बंद करतो ना, मग त्यावेळेला आपण फक्त त्या मेडिटेशनला फील करू. आलं का लक्षात? तर डोळे बंद ठेवून करा. आणि मॅडम हेडफोन लावून जर केलं तर त्याचा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. गीता मॅडम बोला. आपण मंत्र बोलायचा आहे का? तुमचे जर ते जे 7 चक्राचे बीज मंत्र आहे, ते तुम्हाला ते जे मंत्र सुरू होईल ना त्यांच्या मागे थोडा वेळ बोला. 3 मिनिटापर्यंत तुमच्याकडनं जेवढा वेळ बोलता येईल तेवढं बोला. तुमच्या नाही लक्षात राहते तर फक्त ऐका. सुरुवातीला काही दिवस फक्त ऐका. ऐकून ऐकून त्याचे बीज मंत्र पाठ होतील, मग तुम्ही बोलायला केलं तरी चालेल. ओके, काही दिवस तुम्हाला 2, 4, 8 दिवस तर नुसतं ते ऐकण्यामध्येच जातील. रेकॉर्डिंग पाठवणार आहेत का मॅडम तुम्ही? आ रेकॉर्डिंग पाठवत आहेत का त्याचं? आवाज नाही आला मॅडम मला. निलिमा मॅडम, रेकॉर्डिंग पाठवणार आहेत का? रेकॉर्डिंग हो हो, पाठवणार आहेत का? आजचं रेकॉर्डिंग पाठवलं मी क्लासचं. आणि ठीक ते आहे, 7 चालेल. चक्राचं जे मेडिटेशन आहे ते वेगळं येईल ग्रुपवर. बरं त्याच्यावर चालेल. मेन्शन केलेलं राहील का हे 7 चक्राचं मेडिटेशन आहे. कधी कधी आता सगळेच जण ओपन करतील एवढे ग्रुप मधले, तर कधी कधी लगेच ओपन नाही होत, तर थोड्या वेळ थांबून जा, मग परत थोड्या 1-2 तासांनी स्टार्ट करून बघा. आलं का ओके लक्षात? ओके. हा, सगळेच जण आलं, ओपन आलं. करतील ना मी टाकल्यावर, मग एकदम गर्दी झाली का ते हो होणार नाही. तर थोडा वेळ थांबून घ्या. लगेच बरोबर. मला मेसेज नका करू मॅडम ओपन नाही होते, कसं करू, थोडं चालेल. वेट करा. ठीक आहे. ओके, चालेल. चला आता मेडिटेशन घेऊया आपण 7 चक्राचं. सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. मॅडम चष्मा काढायचा आहे ना मॅडम? हो, चष्मा येस काढून येस घ्यायचा आहे. येस, ज्यांना चष्मा अच्छा, आहे थँक्यू मॅडम. त्यांनी चष्मा थँक्यू काढून मॅडम. घ्या.
आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. पाठीचा कडा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. पटापट सगळे सेट व्हा. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. आता मी तुम्हाला जेही सेवन चक्राचं शिकवलं आहे तर स्वतःच्या शरीरामध्ये ते सर्व सेवन चक्र फील करायची आहेत. त्यांचं काहीही दुखणं आहे सेवन चक्राच्या प्रत्येक चक्राच्या आजूबाजूचे जे अवयव आहे त्यांच्यामध्ये काही दुखणं असेल ते सर्व आज आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तिथे पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. सर्वांनी रेकीची प्रार्थना करायची आहे हात जोडून. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता काय करायचं आहे? दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे, पाठीचा कणा ताठ. आपल्या क्राउन चक्रातून, आपल्या क्राउन चक्रामध्ये दिव्य एनर्जी प्रवेश करत आहे. आपले क्राउन चक्र म्हणजे आपल्या टाळूची जागा. आपल्या टाळूची जागा, क्राउन चक्र आणि त्याच्या रिलेटेड सर्व ऑर्गन, यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल ती सर्व नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. अगदी शरीराच्या खालच्या बाजूने थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये, इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती कायमस्वरूपी डीपर 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 खालच्या भागांपर्यंत पाठवली जात आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकीची शक्तीची ऊर्जा क्राउन चक्रामधून थर्ड आय चक्रातून प्रवाहित होत आहे आणि संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही गाल, दोन्ही ओठ, दोन्ही दंत पंक्ती, जिव्हा, थोट, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे. संपूर्ण थोट चक्र, श्वसन नलिका, अन्न नलिका, थायरॉइड ग्लँड, या कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, आजाराच्या स्वरूपात असेल किंवा अव्यक्त भावनांच्या स्वरूपात असेल, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्णतः डीपर 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 खाली 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 जात आहे. हृदय चक्र, हृदय चक्र, लंग्स, छातीच्या बरगड्या, दोन्ही हात, अगदी खांद्यापासून ते अगदी हातांच्या बोटांपर्यंत, दोन्ही हात, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी डीपर 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 जात आहे. त्यानंतर नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र, मणिपूर चक्र, कुठल्याही प्रकारची कुठल्याही कारणाची काही निगेटिव्हिटी असेल, ती सर्व प्रकारची निगेटिव्हिटी, लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, लिव्हर, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे. स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली,
जेनेटिक ऑर्गन, यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून आणि चक्रातून निघून डीपर डीपर खाली येत आहे. रूट चक्र जीवनाच्या स्थिरतेचे स्थान आहे. संपूर्ण स्थिरता, संपूर्ण स्पाईन, दोन्ही पायांची नखं अगदी आता डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत स्वतःला बघायचे आहे. आणि जिथे कुठे आजाराची लक्षणं असतील, कुठे दुःख असेल, वेदना असतील, सर्व प्रकारचे दुःख, सर्व प्रकारच्या वेदना, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी काढून टाकायची आहे. शरीरातून कायमस्वरूपी निघून जात आहे, कायमस्वरूपी निघून जात आहे आणि शरीरातून पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. आपल्या शरीरातून पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. सर्व औरातली नकारात्मकता, शरीरातली नकारात्मकता, चक्रांमधील नकारात्मकता पूर्णपणे निघून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे. आणि तिथे खूप मोठा दगड बघायचा आहे. खूप मोठा दगड पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहे आणि त्या भूगर्भामध्ये असलेला दगड पूर्णपणे निगेटिव्हिटी कायमस्वरूपी गुंढाळलेली आहे, कायमस्वरूपी गुंढाळलेली आहे. आणि एकच वार झाला. कायमस्वरूपी तुमची निगेटिव्हिटी तुमच्या पासून कायमस्वरूपी त्याचं नातं तुटलेलं आहे, कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे, कायमस्वरूपी तुमचं नातं त्या निगेटिव्ह एनर्जी बरोबर तुटलेलं आहे. आणि ब्रह्मांडीय दिव्य रेखीची शक्तीची ऊर्जा परत एका पवित्र आणि स्वच्छ ऊर्जेसोबत तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण रूट चक्र, माकड हाडाचे शेवटचे टोक तिथे पोहोचलेलं आहे आणि लाल रंगाचं सुंदर फूल, प्रकाशमय असं फूल तिथे उमललेलं आहे. आणि तुमचं संपूर्ण रूट चक्र आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व ऑर्गन्सला संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे, संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे, संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. हळूहळू ही ऊर्जा आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. ओटीपोटातील सर्व ऑर्गन आणि त्याच्याशी रिलेटेड सर्व ऑर्गन यामध्ये सकारात्मकतेने परिपूर्णता आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे, संपूर्ण सकारात्मकता आलेली आहे, संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. मणिपूर चक्र, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, लिव्हर, किडनी, आपल्या कमरेचा भाग, सगळ्या ठिकाणी दिव्य ऊर्जांचा फ्लो प्रवाहित होत आहे. एका दिव्य पिवळ्या रंगाचा प्रकाश अवतरित होत आहे. दिव्य प्रकाश तिथे अवतारित होतो आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य सकारात्मकता तिथे आलेली आहे. प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक ऑर्गन नवचैतन्य आणि आरोग्यमय ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. शरीराचा प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन नवचैतन्य आणि आरोग्यमय ऊर्जेने परिपूर्ण होत आहे, परिपूर्ण होत आहे, परिपूर्ण होत आहे. हृदय चक्र, लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे, परिपूर्ण होत आहे. संपूर्ण लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे आणि हृदयामध्ये नवीन करुणा आणि प्रेमाच्या आणि दयेची निर्मिती होत आहे. आपल्या हृदयामध्ये करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. संपूर्ण हृदयात करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. थ्रोट चक्रापर्यंत ही संपूर्ण ऊर्जा पोहोचलेली आहे आणि आपल्याला दिव्य संवाद कौशल्य, एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या थ्रोट चक्रात प्रवाहित होतो आहे
आणि आता ही ऊर्जा थर्ड आय चक्रापर्यंत आलेली आहे. दिव्य पावर, दिव्य अति नील रंगाने प्रकाशमान होताना बघायचे आहे. संपूर्ण क्राउन चक्र हे जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने परिपूर्ण होताना बघायचे आहे. प्रत्येक चक्र हे आता प्रकाशमय ऊर्जेने परावर्तित झालेले आहे आणि त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला नवचैतन्य आणि नवे ऊर्जेची प्राप्ती होताना बघायचं आहे. आता या सर्व शक्तींचा संचार तुमच्या क्राउन चक्रातून एखाद्या फाउंटन सारखा बाहेर येऊन तुम्हाला तुमच्या संपूर्ण आवराला व्याप्त केलेला आहे. संपूर्ण आवराला व्याप्त झालेला बघायचा आहे आणि तिथे दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. 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 आणि आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल, अगदी छोटं बाळ झोपेतही हसतं ना, अगदी तशी एक स्माइल आणायची आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शरीराचे प्रत्येक रोम रोम, शरीराचा प्रत्येक कण कण आज आनंदाने आणि आनंदाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण झालेला आहे. शरीराचा प्रत्येक रोम रोम, शरीराचा प्रत्येक कण कण आज आनंदाच्या ऊर्जेने, सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत आलेला आहे. शरीराचा प्रत्येक कण कण आणि दिव्य आनंदाने परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. याच दिव्य आनंदाने, याच दिव्य आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचे आहे आणि अगदी हळूवार डोळे उघडायचे आहे. अगदी हळूवार दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहे आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. कसं वाटतंय? सगळ्यांनी 7 चक्र फील केले का? हँड राईज करा म्हणजे मी एकेकाला मॅडम, विचारते. एकेकाने सांगा. सुप्रिया मॅडम बोला. हो मॅडम, छान वाटलं खूप. असं ना सेन्सेशन थोडस जसं जसं तुम्ही बोलत होता ना तसं सेन्सेशन जाणवत होतं त्याच्यामध्ये. येस येस रिलेटेड त्या अवयवांमध्ये असं येस. छान आता वाटतं. ते थँक्यू अवयव मॅडम. समजल्यामुळे 7 चक्र समजल्यामुळे तुम्हाला सोपं झालं ते करायला, समजायला. ओके. थँक्यू मॅडम. येस येस. अजून अजून खूप कोण छान share वाटलं करतं? मॅडम. हा, सारिका मॅडम बोला. खूप छान वाटलं मॅडम. थँक्स. अरे वा, खूप खूपच छान. येस येस. अजून अजून कोण सांगतं? येस, कल्याणी मॅडम बोला. खूप फ्रेश वाटलं आणि माइंड पण असं रिलॅक्स झालं. थँक्यू. येस येस येस. चालेल, खूप छान. सगळ्यांना छान छान अनुभव आलेले आहे असं आपण समजू, कारण मी आधीच तुमचा खूप जास्त वेळ घेतलेला आहे आता. ओके, आपण आता इथे थांबूया. तर आपण
उद्या बघूया. उद्या 1 वाजता मी शार्प सुरू करेल आणि उद्या एक आपला अर्धा तास आज सारखाच जास्त वेळ राहील, कारण उद्या ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं आहे. ओके, ते खूप महत्वाचं आहे. तर त्या तयारीनेच तुम्ही बसा का उद्या आपल्याला अर्धा तास एक्स्ट्रा द्यायचा आहे. ओके, उद्याची खूप महत्वाची प्रॅक्टिस मी करून घेणार आहे तुमच्याकडनं. ओके, चालेल. कोणी मिस करू नका. उद्याचा अटोनमेंट मिस झाला तर डायरेक्ट पुढच्या बॅचलाच होईल मग तो. ओके, चालेल. चला थांबूया आपण. दिव्य थँक्यू रेखा, मॅडम. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅम. थँक्यू. तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. येस. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. बाय. बाय.